राज्यात एक चर्चा आहे की मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरे असं म्हणतायत की एकदा चेहरा जाहीर करा. पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की त्याची काही गरज नाही आहे तसा चेहरा जाहीर करण्याची. पण तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसमधून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? नाही, एक पवारसाहेब स्वतः तिथं म्हणाले आहेत, की आमच्याकडनं कुठलाही चेहरा हा आम्ही पुढे करणार नाहीत आणि आमच्यात कोणी इच्छुक नाही. जर आमचे नेतेच त्या बाबतीत जर भूमिका घेत असतील, तर मी आमदार म्हणून त्याच्यावर बोलणं जास्त योग्य ठरणार नाही असं मला सुनील वाटतं. तटकरे काल असं म्हणाले की 2019ला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद घ्यायला हवं होतं पवार साहेबांनी. ती चूक होती न घेणं. नाही, हे बघा, तटकरे साहेब पदाबद्दल बोलत आहेत. हां. मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं. आज ते महायुतीमध्ये का गेलेत? कारण त्यांना पदं पाहिजे होती. पवारसाहेब जेव्हा भूमिका घेतात, तेव्हा ती पदाची नसते, ती महाराष्ट्राची असते, सामान्य लोकांची असते, महाराष्ट्र धर्माची असते. आता याच्यात लोकसभेमध्ये सुद्धा पवारसाहेबांनी जर ठरवलं असतं, तर 20 सीट त्यांना मिळाल्या असत्या, 15 सीट मिळाल्या असत्या. पण पवारसाहेबांनी काय सांगितलं होतं? संविधान टिकवायचं आहे, महाराष्ट्र धर्म टिकवायचा आहे, लोकांचे प्रश्न आपल्याला मांडायचे आहेत. त्यामुळे आपण 2 स्टेप मागे गेलो तरी चालेल. त्यामुळे पवारसाहेबांची भूमिका पदाची नसते. पवारसाहेबांची भूमिका ही विचाराची असते. हाच तर फरक आहे तटकरे साहेब आणि त्यांच्या पक्षामध्ये आणि पवारसाहेबांमध्ये. पवारसाहेब नेहमी विचारासाठी लढतात, लोकांसाठी लढतात आणि तटकरे साहेब आणि त्यांचे नेते हे फक्त पदासाठी आणि लाडकी खुर्चीसाठी तिथं प्रयत्न करत असतात.